नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 23, 24 आणि 25 जून 2026 या तारखेचा तर या काळात वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सून पावसाचा जोर जबरदस्त तर काही भागामध्ये मान्सून पूर्व वादळी पावसाचा जोर, जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून वारे जोरदार बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तर। नमस्कार शेतकरी मित्रांनो, 23, 24, 25 जून दरम्यान महाराष्ट्रातील मान्सूनचा प्रभाव अनेक भागात कायम राहण्याची शक्यता आहे। अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे सतत ओलावा आणत असल्याने पावसासाठी वातावरण पोषक राहू शकते। कोकण, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर आणि घाटमाता परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता तर काही ठिकाणी पावसाचा जोर अचानक वाढू शकतो। मराठवाडा आणि विदर्भात मान्सूनचा विस्तार होत असला तरी काही भागात मेघगर्जनेसह वादळी पाऊस कायम राहू शकतो। नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, बीड, जालना, परभणी, नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये दुपारनंतर किंवा संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे। या काळात वाऱ्याचा वेग साधारण 30 ते 50 किलोमीटर प्रति तास राहू शकतो। कोकण आणि घाटमाथ्याच्या काही भागात स्थानिक स्वरूपाचा जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो। मात्र संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीसारखी परिस्थिती दिसण्याची शक्यता कमी आहे। शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सल्ला, ज्या भागात सलग आणि समाधानकारक पाऊस झाला आहे तेथे पेरणीसाठी परिस्थिती अनुकूल होत आहे। मात्र स्थानिक पावसाची सातत्यता तपासूनच अंतिम निर्णय घ्यावा। एकंदरीत 23 ते 25 जून दरम्यान कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनचा प्रभाव अधिक तर मराठवाडा आणि विदर्भात मान्सून व वादळी पावसाचे मिश्र स्वरूप कायम राहण्याची शक्यता आहे। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया 23, 24 आणि 25 जून 2026 या तारखेचा तर कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील। सविस्तर माहिती तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळ, कर्नाटक, गोवा या भागात मुसळधार पावसाचा अंदाज हा किनारपट्टीच्या भागात राहील। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। दक्षिणेकडे जोर कमी राहील, हलका पाऊस बघायला मिळणार आहे। भारताच्या पूर्वेकडे पावसाचा जोर वाढलेला असून हैदराबाद, विजयवाडा इकडे हलका मध्यम राहील, आसपासच्या भागात जोर जास्त राहील। विशाखापट्टणम, जगदलपूर, कांतमल, भुवनेश्वर, राऊरकेला, कोरबा आणि तसेच रायपूर या भागातही मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसे बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। महाराष्ट्राकडे कोकण किनारपट्टीकडे अतितीव्र स्वरूपात पावसाचा अंदाज असून इतर भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज राहील। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती सावंतवाडी, आंबोली, चांदगड, रामगड, किनारपट्टीचा परिसर, मोपासा, पारसेम, अरज, वेंगळा, महापणकुडल या भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, धामणे, राणाकुंडे, कानापूर, नेटुरगोंजी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा, नेसारी, अडदाला जोरदार पावसाचा अंदाज आहे। कुरणवाडी, सांकेश्वरा, मालजाटी, चिकोडी मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। रायबाग, हिडकल तसेच शिरगोपी, कुडाची, मंगसुळी, अथनी, आडाली, जळकाटी, किरंगी, आडाली, तेलसंग या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। सांगली जिल्ह्याकडे सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। नागज, कुची इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील। सोलापूर जिल्ह्याकडे गेडी, जिंके, सांगोळे, आटपाडी, दिघाची मध्यम स्वरूपात राहील। पंढरपूर, मंगळवेढा, मसफट, पिलवी, अकलूज, माळशिरस बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे।
कुरुळ बिलाडी सोलापूर इकडे मध्यम स्वरूपात राहील. वलसंग अक्कलकोट वडगरी अलूर तुगाव उज्जैन गोटाला नळदुर्ग उटी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मोल अंगार शेतपल तसेच करकम बेमले टेंभुर्णी वांगी केरन कोंडे सेल्सिअस करमाळा बिगवान आसपासचा परिसर मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील. बारामती लुसुंबे बिगवान इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. बराड शिंगणापूरला मध्यम हलका राहील. लाटे फलटण लोणार खंडाळा अद्राकी इकडे विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील. सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा निंदाल दहिवाडी वडोज औंध तसेच रहिमतपूर सातारा कोरेगाव जोरदार स्वरूपात राहील आणि पश्चिमेकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे. तसेच कोकण किनारपट्टीतील रत्नागिरी जिल्ह्याकडे अतितीव्र स्वरूपात पावसाचा अंदाजा विजयदुर्ग राजापूर रेपटण वडापेठ तसेच रत्नागिरी नेरवा मुलगुण बेलकर सक्राप्पा संगमेश्वर माखणजण मार्गाव तांबे हेडवी गुहागर या बहुतांश ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील. अरळ अरवाडे कोयनापटण मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. सातारा कोरेगाव देवरा मोल दिक्सल इकडे जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील. खंडाळा लोणारला मध्यम स्वरूपात राहील आणि बोर शिरवळ केटवल्ले सासवड जेजुरी पुणे जिल्ह्याचा परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. महाबळेश्वर पोलादपूर मंदनगड तसेच महाडवर्धन गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील. पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील. टाला इंदापूर आणि व्याहाले सोनापूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. शिवापूर सासवड जेजुरी लोणी कालभोर पुणे सुसगाव पुनावले कामशेत शिंदे चाकणखेड मुसळधार पावसाचा अंदाज राहील. राहू नार्वे बोरी तसेच शिरूर कवठे पाबळ मलटण मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा पुढील 3 दिवसात बघायला मिळणार आहे. तसेच राळेगाव सुरेगाव अहिल्यानगरचा परिसर मिरजगाव जामखेड काडाष्टी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. अहिल्यानगर कुडगाव बगूर पातर्डी बनास निवासा दहीगावने लगतचा परिसर देवळी प्रवारा मुसळधार पावसाचा अंदाज आहे. अहिल्यानगरच्या भागामध्ये आले आणि टाकळीडोकेश्वर घारगाव मांडवे मध्यम स्वरूपात राहील. अश्वी लोणी शिर्डी पिलतांबा कोपरगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे. अकोला संगनमेर तिरडे डुबरे मध्यम पावसाचा अंदाज नाशिकच्या या भागात राहील. तसेच रायगड जिल्ह्याकडे मुसळधार पावसाचा अंदाजा चोंडी अलिबाग पेण शिळकोपोली कामशेत या भागात मुसळधार स्वरूपात राहील. कर्जत कुसर मुंबई नवी मुंबई इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. मुरबाड आंबेगाव शिवाले वैशाकरे ठाणे कल्याणमली मीरा भाईंदर इकडे स्थानिक स्वरूपात जोरदार पाऊस राहील. शिवाले वैशाकरे सम्राट गुंडा इगतपुरी मुंडगाव वाडीवारी खोडाला जोरदार स्वरूपात राहील. पालघर जिल्ह्याकडे सपाले पालघर गोडमाल तसेच वैसर पाणीगाव कासाकरोड मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे. नाशिक जिल्ह्याकडे तिरडे डुबरे सिन्नर नांदूर शिंगोटे मध्यम स्वरूपात राहील. निमगाव शिन्नर मंजूर देवगाव लसलगाव पटोदा कुसमाडी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. नाशिक देवळी ओझर जोपुर्लाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील. वणी टोटांबे चांदवड मनमाड नांदगावलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पुढील 3 दिवसात. देवळा कळवण ओझर सटाणा आवटी ताराबाद पिंपळनेर चोरवड हलका मध्यम बघायला मिळणार आहे. मालेगाव अंजंग निमशेवडी तसेच अरवी बोकरूड बाबरे मध्यम स्वरूपात तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील. धुळे अंजंग नववारी आणि नंदुरबार जिल्ह्याचा काही परिसर साक्री बॅड तसेच आंबली कोकसानी नवापूर नंदुरबार शहादा करपाली या भागात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील. चिमठाणे नांद्राणे शिरपूर गुढी साले सत्रसेन या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात चोपडा ओव्हाड आडगाव यावल फैजपूर जानोरी फाले स्टेशन मुक्ताईनगर जळगाव धरणगाव एरंडळ जोरदार पावसाचा अंदाज राहील. जामनेर बडगाव पाचरा मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये चाळीसगाव साईगवन कन्नड हतनूर पिशोर फुलंब्री एलगुप्पा देवगाव मामदापूर तालवड वैजापूर गंगापूर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील. श्री छत्रपती संभाजीनगर संसी पिंपरी लिंबेजळगाव गंगापूर बिडकीन धाकीपाल पैठण अमरापूर हंसापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील. जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेगोशोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर गोलापांगरी जालना जोरदार पावसाचा अंदाज आहे. देऊळगाव राजा सम्राटनगर सिल्लोड भोकरदन या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे. बीड जिल्ह्याकडे गेवराई बीड वडवणी मांजलगाव तळेगाव शिरसर सोनपेठलाही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील. यलम चौसाला पाटोदा जामखेड
आणि पात्रूड जोरदार स्वरूपात राहील. धाराशिवमध्ये कळंब मासात तारखेट बूम मध्यम जोरदार स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. एडशी, पेठ, कामेगाव, बेंबली, तुळजापूर, वैरभंग, पाणेगाव, बार्शी इकडे विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज राहील. लातूर जिल्ह्याकडे भाटंजी, किल्लारणी, उमरगा, घोटाला, तुगाव, उज्जैनम या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील. औरत, शहाजानी, हलसी, भालकी, श्रंतपाल, उदगीर, मोरकी, रावणकोला, हाणेगाव, देगलूर, रुद्दूर जोरदार पावसाचा अंदाज राहील. लातूर रोड, उणुजुक, चोळकोट, अहमदपूर तसेच राणी सावगाव, परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. परभणी जिल्ह्याकडे मुखेड, कवठा, नरशी, लोहा, बुजुर्ग, गंगाखेड, पालमलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील. परभणी, जरी, बोरी, जिंतूर, मट्टा, परतूर, सेलू, आष्टी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे नांदेड वाघाला, मुखेड, भोकर, तमसा, हिमायतनगर जोरदार पावसाचा अंदाज नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाण राहील. हिंगोली जिल्ह्याकडे औंध, हिंगोली मध्यम हलका बघायला मिळणार आहे. वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रिताड, मालेगाव, मंगळुपी, करजणखेडा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, लोणी, लोणार तसेच मेहकर, डोंगाव जोरदार स्वरूपात राहील. मुसळधार पावसाचा अंदाजा घाटबोरी, कुतनापूर, चिखली, खेळवळ, बुलढाणा, मोटाला या भागात राहील. तसेच खामगाव, शेवगाव, दिघी, नांदुर्णा, दासराखेड, जळगाव, जवमत, पलसी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. अकोला जिल्ह्याकडे अळंदा, गोरेगाव, बाळापूर, अकोला मध्यम जोरदार स्वरूपात राहील. मुरगाव, मंजू इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे. अकोट, हिरवाखेड, टेलरा, जळगाव, जवमत, मासराखेड, अंदरुणा, पातुरा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूर मध्यम हलका राहील. अंजनगाव, सुजित, चिखलदरा, ब्राह्मणवाडी, चांदूर बाजार, अमरावती, बडनेरा हलका पाऊस बघायला मिळणार आहे. नांदगाव, खंडेश्वर इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील. यवतमाळ जिल्ह्याकडे नेर, लाटके, धारवा जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील. आणि तसेच रुई, जवई, अरणी, ध्यानी, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा मुसळधार पावसाचा अंदाज आहे. महागाव, माहूर, कॅपलाई जोरदार स्वरूपात राहील. पांढरकवडा, पेंडारी, पटणबोरी, निमगुडा, अलिदाबाद तसेच घाटंजी, करंजी जोरदार पावसाचा अंदाज आहे. चंद्रपूर जिल्ह्याकडे वणी, कायर, भद्रावती, मोरली, कोटवाडा, चरबुके आणि चिमूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील. चंद्रपूर, बल्लापूर, गजवाली जोरदार पावसाचा अंदाज राहील. आणि गडचिरोली जिल्ह्याकडे मुलसावली, गडचिरोली मध्यम पावसाचा अंदाज आहे. दनोरा, मुरमगाव, चिरमुरा, नाटी चौक, मालवेरा, डेसिंग, दिगुरी, कोरखेडा, बलिटोला, कोलेगाव, बोंडगाव, चिंचघर हलका पाऊस बघायला मिळणार आहे. अडायल, गोतंगाव, पावनी, भिवापूर इकडे हलका पाऊस बघायला मिळणार आहे. भंडारा जिल्ह्याकडे तसेच वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज. वर्धा, देवळी, कोल्हापूर, जामनी, हिंगणघाट, वडनेर जोरदार पावसाचा अंदाज राहील. अरवी, वडोणा, लाडगड हलका पाऊस राहील. नागपूर जिल्ह्याकडे दुतीवाडा, कोडाली, काटोल, दुर्गवाडा, काठी, जळखेडा, वरुण, नारखेड या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील. नागपूर, हिंगणा, डोरली, कमळेश्वर, उमडी, सावनेर हलका राहील आणि जोरदार पावसाची शक्यताही. भंडारा जिल्ह्याकडे भंडारा, चिखली, मौदा, धर्मपुरी, असोली, कंधारी, मंगळुळी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, तिळवा, गोंदिया, गोरेगाव, आमगाव, लांजी, साक्रीटोळा मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे. लखनी, साकोली, संग्रहालय हलका पाऊस राहील. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.